नमस्कार यूट्यूब फॅमिली। आमच्या नारळाच्या झाडाला हे पहिलंच फळ लागलंय। तर यावर्षी आमच्या झाडाला पहिल्यांदाच नारळ आले होते आणि पहिलं फळ हे आमच्या मम्मी बोलतात की पहिलं देवाला द्यायचं, चांगलं असतं, देवाला दिलेलं नंतर आपण खायचं। तर असे 5-6 नारळ लागले होते। तर मम्मी पप्पा आता यात्रा होती ज्योतिबाची, आमचा कुलदैवत आहे ज्योतिबा, तेव्हा मम्मी पप्पा ज्योतिबासाठी नारळ घेऊन गेले होते। नंतर आमची देवी कुलदेवी वगैरे त्यांना नारळ देऊन झाले आणि आता 3च नारळ बाकी होते। ते आता आम्ही आल्यानंतर लगेच चढले झाडावरती आणि नारळ काढले। तर आता आम्ही खाणार होतो आमच्या झाडाचं पहिलं फळ। नारळ मोठे मोठे होते, जडच्या जड नारळ होता, असं वाटत होतं खूप सारं पाणी आहे नारळामध्ये। बघू आता फोडल्यानंतरच समजेल की किती पाणी आहे। आणि आमचे पप्पा बघा दाखवत आहेत की बघा नारळ आमच्या झाडाचे 2-2। मग आम्ही नारळ काढल्यानंतर आहोनी घेतला नारळ फोडायला। तर नारळ कापता कापता थोडंसं त्यांचं बोट पण कापलं। मग लगेच त्यांच्या हातातून पप्पानी घेतलं चिरायला, अर्ध यांनी चिरलं, नंतर पप्पानी कापलं, नंतर पाणी काढलं। तर पाणी खूप सारं पाणी नव्हतं, थोडंच पाणी निघालं, कारण आतमध्ये खोबरं तयार झालेलं होतं, कोवळं असं खोबरं तयार झालेलं होतं आतमध्ये। पाणी गोड होतं। मग थोडं थोडं करून आम्ही तिघांनी पण पाणी पिलं आणि नंतर पप्पांनी आम्हाला नारळ फोडून दिला खोबरं खाण्यासाठी। तर मम्मींना आमच्या खूप आवडते अशी कवळी मलई म्हणजे खोबरं खायला। मग मम्मी आणि आम्ही दोघींनी मिळून खोबरं खाल्लं आहोंनी। असं भारी वाटलं आपलं स्वतःच्या झाडाचं फळ खायला, आणि गोड पण होतं, खोबरं पण गोड होतं। तर बाय बाय, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये।